नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 अवकाश मोहिमा स्पेस मिशन्स। या पाठामध्ये आपण अभ्यासणारे प्रमुख मुद्दे अवकाश आणि आकाश म्हणजे काय यातील फरक आपण बघणार आहोत। अवकाश मोहिमा म्हणजे काय, या मोहिमांचं महत्त्व जाणून घेणार आहोत। कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, कृत्रिम उपग्रहांचे प्रकार, त्यांचे वर्गीकरण। आकाश म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होऊन निळ्या रंगाची जी पोकळी दिसते ती म्हणजे आकाश होय। पृथ्वी सभोवतालचे वातावरण व नुसत्या डोळ्यांनी दिसणारा भाग म्हणजेच आकाश होय। तर अवकाश म्हणजेच आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपलीकडील पोकळी म्हणजेच अवकाश किंवा स्पेस। अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत, अनेक तारासमूह सुद्धा आहेत। या अवकाशात अनेक ग्रह आहेत आणि या ग्रहांभोवती त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत भ्रमण करणारे, सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करणारे अनेक उपग्रह आहेत। आकाश आणि अवकाश यांना निश्चित अशी सीमारेषा नाही, मात्र अवकाशाच्या मानाने आकाश हे क्षेत्र फार लहान आहे। आजपर्यंत तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे अवकाश यानांची निर्मिती केली गेली
आणि अवकाश यात्रा करणं मानवाने शक्य केलं. तर अशाच प्रकारे अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारिन हा होता. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. साधारणतः पृथ्वीच्या कक्षेबाहेर त्याने 89 तास 34 मिनिटे भ्रमण केले. याबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळालेले आहेत. राकेश शर्मा हे भारतातील पहिले अंतराळवीर होत. भारताच्या राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केलेल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांनी सुद्धा अंतराळाची यात्रा जवळजवळ 7 वेळा केलेली आहे. कल्पना चावला यांनी सुद्धा 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 1997 एवढ्या कालावधी करता अंतराळ उड्डाण केलेलं आहे आणि त्या अवकाशात 376 तास 34 मिनिटे राहिल्या होत्या. तर पृथ्वीभोवती 252 वेळा त्यांच्या अवकाशयानाने परिभ्रमण केलेले होते. अवकाश मोहिमा स्पेस मिशन्स मानवाला अवकाश आणि आकाश याबद्दल नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. सुरुवातीला मानवाने दुर्बिणीच्या सहाय्याने पृथ्वीवरून आकाश निरीक्षणाची सुरुवात केली आणि त्यानंतर दुर्बीण व इतर उपकरणे असणारे कृत्रिम उपग्रह हळूहळू मानवाने अवकाशात पाठवले. त्या पुढील टप्प्यात मानवाने पृथ्वीच्या कक्षेत तसेच पृथ्वी कक्षेच्या पलीकडेही अनेक अवकाश मोहिमा हाती घेतलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केलेले आहेत. याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे आता या अवकाश मोहिमांचे उद्देश नेमके काय आहेत? अवकाशात उपग्रह पाठवणे,
हे उपग्रह कशासाठी पाठवायचे? तर पृथ्वीवरील जीवनोपयोगी गोष्टींसाठी या उपग्रहांचा उपयोग करून घेणे, सौरमंडल व त्या पलीकडील विश्वाचा वेध घेणे आणि सौरमंडलातील ग्रह व उपग्रहांचा अभ्यास करणे. तर या अवकाश मोहिमांचे महत्व काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊ. आज आपण क्षणात जगाशी संपर्क साधू शकत आहोत. जगाच्या एका कोपऱ्यातून जगाच्या दुसऱ्या टोकाशी असणाऱ्या माणसांशी आपण बोलू शकतो, संपर्क साधू शकतो. तर हे अवकाश मोहिमांचंच महत्व आहे. तर क्षणार्धात जागतिक संपर्क साधू शकतो. घर बसल्या जागतिक घडामोडी व माहितीचे आदान प्रदान करू शकतो. करमणुकीची विविध साधने जी आहेत त्यांचा आपण आज उपयोग या उपग्रहांच्या माध्यमामुळेच घेऊ शकत आहोत. इंटरनेटद्वारे आपण क्षणात हवी ती माहिती मिळवू शकतो. तर आंतरजालद्वारे माहितीचा महापूर जो आहे तो सुद्धा या उपग्रहांमुळेच, अवकाश मोहिमांमार्फत पाठवलेल्या उपग्रहांमुळेच शक्य झालेला आहे. साधन संपत्तीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते. नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळवणे व त्याबाबत व्यवस्थापन करता येणे शक्य झालेले आहे. शत्रू सैन्याच्या स्थितीबद्दल माहिती मिळवून त्याबाबत आपण सावधानता बाळगू शकतो आणि सावध होऊ शकतो. तर अवकाश मोहिमांचा प्रमुख उद्देश म्हणजे अवकाशात उपग्रह पाठवणे. मग हे अवकाशात उपग्रह पाठवणे मानवाला कसं शक्य झालं? तर नैसर्गिक उपग्रह हे मानवाने दुर्बिणीतून शोधून काढले. नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय? तर पृथ्वीसारख्या एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत, पृथ्वी किंवा पृथ्वीसारखे असणारे इतर जे ग्रह आहेत या ग्रहांच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारी एखादी खगोलीय वस्तू होय. उदाहरणार्थ चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. त्याचप्रमाणे सौरमंडलातील इतर काही ग्रह आहेत त्यांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. उदाहरणार्थ शनी किंवा गुरु यांना अनेक नैसर्गिक उपग्रह आहेत. तर याच वरून कृत्रिम उपग्रहाची कल्पना मानवाला सुचली असावी. तर कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? पृथ्वीच्या किंवा अन्य ग्रहाच्या खगोलीय कक्षेमध्ये परिक्रमा करणारे मानवनिर्मित यंत्र म्हणजेच कृत्रिम उपग्रह होय. हे उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यासाठी उपग्रहांवर सौर पंख बसवलेले असतात. तर उपग्रहाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला हे सौर पंख दिसून येतात. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतायत हे उपग्रह सौर ऊर्जेवर चालतात. तसंच उपग्रहाच्या दोन्ही बाजूला असणारे हे सौर पंख पृथ्वीकडून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी संदेशग्राहक आणि उपग्रहाकडून पृथ्वीकडे पाठवण्यासाठी संदेश प्रसारक या उपग्रहांवर बसवलेले असतात. तर अशा प्रकारे सौरमंडलामध्ये आपल्याला अनेक असे उपग्रह आढळून येतात. प्रत्येक उपग्रहामध्ये त्याच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे बसवलेली असतात.
पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा रशियाने 1957 साली अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास 83 किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 98 मिनिटे लागत होती. या उपग्रहात 4 अँटिना व 2 रेडिओ ट्रान्समीटर होते. तर हा आहे पहिला उपग्रह जो रशियाने अवकाशात पाठवलेला होता. आज आपण बघायला गेलो तर हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे पंखासारखे बसवलेले सौर पॅनल असतात. पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी तसंच पृथ्वीकडे संदेश पाठविण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपकरणे यामध्ये बसवलेली असतात. त्याचबरोबर भ्रमणध्वनी मनोरे इत्यादी संदेश जे आहेत ते दाखवण्यासाठी विविध प्रकारचे उपकरणं या उपग्रहामध्ये बसवलेली असतात. आणि अशा प्रकारे हे उपग्रह पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करत ठेवलेले आहेत. या कृत्रिम उपग्रहांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते आपण बघूया. उपग्रहांचे कार्य आणि त्यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. पहिला आहे हवामान उपग्रह, वेदर सॅटेलाइट. हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, ढगांची स्थिती अशा विविध गोष्टींची माहिती हे उपग्रह मिळवतात आणि पृथ्वीकडे ती माहिती पाठविली जाते. पुढचा आहे दळणवळण उपग्रह, कम्युनिकेशन सॅटेलाइट. जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे हे याचं मुख्य कार्य आहे. आणि यामुळेच जगाच्या कोणत्याही भागाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी आज दूरध्वनी, मोबाईल, संगणकीय दळणवळण इत्यादी अनेक साधने जी वापरली जातात ती या उपग्रहांच्या सहाय्याने कामे करतात. हे दळणवळण अवकाशातील कृत्रिम उपग्रह घडवून आणतात. अनेक कृत्रिम उपग्रह हे काम अत्यंत सुलभतेने घडवून आणू शकतात आणि त्यामुळेच जगात आज आपण कोणाशीही संपर्क साधू शकतो. विविध प्रकारची छायाचित्रे, ध्वनिफिती आणि ईमेल क्षणार्धात पाठवू शकतो. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह. या उपग्रहाचं प्रमुख कार्य दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीचे कार्यक्रम त्याच क्षणी म्हणजे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जे आहे ते प्रसारित करण्याचं कार्य या उपग्रहांमार्फत केलं जातं. आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण जगभरातील विविध घडामोडी, कार्यक्रम, विविध प्रकारच्या मॅचेस, सामने प्रत्यक्ष त्याच क्षणी घर बसल्या पाहू शकतो. माहितीचे व बातम्यांचे आदान प्रदान करणे शक्य होते. दिशादर्शक उपग्रह.
इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी यांचा उपयोग होतो. हे कृत्रिम उपग्रह भू जलवायू वाहतुकीचे नियंत्रण व सुसंचालनासाठी उपयुक्त ठरतात. मोबाईल मधील नकाशे आणि रस्ता दाखवण्यासाठी असणारे नकाशे, गुगल मॅप जो आपण बघतो त्याचं कार्य या दिशादर्शक उपग्रहांवर अवलंबून असते. सैनिकी उपग्रह, मिलिटरी सॅटेलाइट. हा उपग्रह लष्करी उद्देशासाठी वापरला जातो. संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. विशेषतः सीमारेषांवरील शत्रूंच्या हालचालींचे निरीक्षण करणे, क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे, क्षेपणास्त्रांना दिशा दाखवणे इत्यादी कार्य या उपग्रहांमार्फत केली जातात. पृथ्वी निरीक्षक उपग्रह, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. पृथ्वीची अद्ययावत माहिती नियमितपणे मिळविणे, पृथ्वीचं निरीक्षण करीत राहणे, पृथ्वीवर असणाऱ्या विविध साधन संपत्तीचा, नैसर्गिक संसाधनांचा शोध घेणे, त्यांचं व्यवस्थापन करणे, त्याचबरोबर महापूर, ज्वालामुखी उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तींचं निरीक्षण करणे, त्यामधील बदलांचा वेध घेणे इत्यादी अनेक कार्ये या उपग्रहामार्फत केली जातात. या कार्यांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्यांसाठी उपग्रह अवकाशात पाठविले जातात. उदाहरणार्थ भारताचा शैक्षणिक उपग्रह एड्युसॅट, नकाशे बनविणारा भारताचा कार्टोसॅट हा उपग्रह, हबल दुर्बीण, मानवाला अवकाशात संशोधनासाठी वास्तव्य करू देणारा उपग्रह, अवकाश स्थानक यांचा यामध्ये समावेश होतो. थोडक्यात या उपग्रहांची ही जी विविध कार्य आहेत त्यावरून या उपग्रहांचं महत्त्व लक्षात येतं. आता हे जे उपग्रह आहेत हे उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात येतात, परंतु अवकाशात सोडल्यानंतर ते उपग्रह एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत ठेवणं आवश्यक असतं. तर सर्व उपग्रह हे एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करीत नाहीत. तर कृत्रिम उपग्रहांची भ्रमण कक्षा म्हणजेच उपग्रहाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा मार्ग होय. उपग्रहाच्या कार्यावरून उपग्रहाची भ्रमण कक्षा ठरत असते. तर सर्व उपग्रह हे एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करत नाहीत. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, भ्रमण कक्षा विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी या उपग्रहाच्या कार्यानुसार ठरवल्या जातात. म्हणजेच
या कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. भ्रमणकक्षेचे स्वरूप म्हणजेच भ्रमणकक्षा वर्तुळाकार की लंबवर्तुळाकार, भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी होणारा कोन, कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताला समांतर किंवा विषुववृत्ताशी कोन करणारी सुद्धा असू शकते. भ्रमणकक्षेची उंची, कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा भूपृष्ठापासून किती उंचीवर आहे हे ठरवलं जातं. आता ही कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी त्यानुसार भ्रमणकक्षेचे पुन्हा उपप्रकार पडतात. तर सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाहीत. तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती आहे त्यानुसार या उपग्रहांचे प्रकार पडतात. तर भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर हे उपग्रह फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत ठराविक उंचीपर्यंत नेण्यात येतं आणि त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्श रेषेच्या दिशेने विशिष्ट वेग दिला जातो. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो. साधारणतः उपग्रहाचं वस्तुमान जर m एवढं असेल तर त्याला पृथ्वीच्या केंद्रापासून r उंचीवर व पृष्ठभागापासून h उंचीवर vc या चालीने परिभ्रमण करून न्यायचं असेल तर त्याच्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल निर्माण केलं जातं आणि विशिष्ट कक्षेमध्ये त्या उपग्रहांना फिरतं ठेवलं जातं. तर अशा प्रकारे उच्च कक्षा, मध्यम कक्षा आणि निम्न कक्षेमध्ये उपग्रहांना फिरतं ठेवलं जातं. आता या कक्षांची उंची आणि त्यानुसार या कक्षांचं वर्गीकरण केलं जातं. भ्रमणकक्षा या वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षानुसार त्यांच्या कक्षेचे 3 उपप्रकार पडतात. उच्च कक्षा, मध्यम कक्षा, निम्न कक्षा. तसंच हे कृत्रिम उपग्रह प्रक्षेपकामार्फत जे नेले जातात त्याचं कार्य कसं चालतं याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.